जीवन म्हणजे काय मला यथार्थ दर्शन आपल्या माध्यमातून घडलेलं आहे। मानवी जीवनाची सार्थकता नेमकी आहे कशा मला कळलंय आणि म्हणून दुःख वाटत नाही। आता या सुखांचा आणि माझा एक संबंध संपुष्टात येणार आहे आणि जीवाचं जे माहेर आहे भगवान परमात्म्याचे परमधाम, त्या परमधामाला मी जाणार। आपुल्या भगवान परमात्मा, माझी आई परमात्मा, सगळी नाती माझी देवाच्या संबंधात आहे। देवांच्या सकळ गोत्र माझे भगवान परमात्मा माझी आई आहे बा। म्हणून आज माझ्या माहेरामध्ये मी जाणार आहे। त्याच्यामुळे दुःख करण्याचं कारण काय गुरुजी? मरतो तो जन्मलेला देह जीवास मात्र अमर आहे। तो जन्मतही नाही आणि मरतही नाही, ना जन्म ना मृत्यू। तो चिरंजीव आहे, तो अविनाशी आहे आणि अविनाशी परमात्म्याशी अविनाशी जीव आता भेटणार आहे। दोघांचा भेद संपुष्टात जाऊन एक स्वरूप होणार आहे माझ्या जीवात्मा। दुःख करण्याचं कारण नाही। राजा परीक्षित सुखदेव महाराजांना वारंवार विनंती करतात, माझा शेवटचा दिवस भगवान गोड करावा, माझं जीवन गोड होईल अशा पद्धतीचं एखादं चरित्र मला सांगावं। परीक्षितीला सुखदेवजी महाराज आणि गोड अशा प्रकारच्या महात्म्याचं आज शेवटच्या दिवशी जीवन सांगतात। त्याचं नाव आहे महाराज सुदाम। सुदाम हा कोण आहे? सुदाम यांना कथा ऐकण्याचं परम भाग्य काय? सुदामजीच्या संदर्भामध्ये सांगत असताना त्याचं नाव सांगितलं नाही, पण त्याचे लक्षण सांगितले। राजा परीक्षितीला काल भगवान परमात्म्याने सुखदेवाने आणि भगवान परमात्म्याच्या विवाहाच्या संबंधाने कथा सांगितल्या। भगवंताने रुक्मिणीशी विवाह केला, त्यानंतर सत्या, जांबवंती, कालिंदी प्रमुख 8 राण्यांशी विवाह केला आणि भौमासूर नावाच्या दैत्याच्या कारागृहात असणाऱ्या 16,100 जणांशी विवाह केला। हा दैत्य असा होता की एखादी सुंदर स्त्री दिसली, तिला तो उचलायचा आणि आपल्या बंदी शाळेमध्ये टाकायचा। अशा त्याने कित्येक अशा प्रकारच्या मुली तारुण्य अवस्थेमध्ये असणाऱ्या आणून ठेवलेल्या आता त्या म्हाताऱ्या झाल्या त्याच्या बंदी शाळेमध्ये।
आणि त्या सर्वजणी विचार करू लागल्या की देवा, कामचा असा जन्म फुकट जाणार आहे का? तुझं चिंतन करण्यासाठी आम्हाला संधी मिळणार नाही. सर्वजणीने एकत्र भगवान परमात्म्याला प्रार्थना केली की हे भगवान, या राक्षसाच्या ताब्यामधून आम्हाला सुरू हात मारली. आर्त सर्वजणींनी यही वो यही वो आणि सर्वजण जेव्हा भगवंताला हाक मारले तेव्हा दयाळू परमात्मा आणि त्यांच्याजवळ पोहोचले. विचारलं, तुम्ही मला हाक मारली? हा, मारली देवा. सांगा मी काय मदत करू देऊ? सर्व स्त्रियांना म्हणतात. त्याने सांगितलं, भगवान, हा भौमासूर आहे राक्षस, यांनी आम्हाला कारागृहामध्ये दाबून ठेवलंय. आमचं जीवन आम्हाला नकोच झालंय. आम्हाला तुझं भजन करण्याचं स्वातंत्र्य नाही. आम्ही तुमच्या मंदिरात येऊ शकत नाही. आम्ही तुमची पूजा करू शकत नाही. भगवान, हे कर्म जर आमच्याकडून घडत नसेल तर आमचं जीवन सफल नाही, फुकट गेलं. फुकट आम्हाला यातून मुक्त करा. आणि मग काय केलं की त्या भगवंतांनी भौमासुराशी युद्ध केलं. तो भौमासुर युद्धामध्ये मारला आणि 16,100 जणी मुक्त केल्या. सर्व स्त्रिया पुन्हा भगवान परमात्म्याकडे आल्या आणि कृष्णाने त्याला सांगितलं, आता जा तुम्ही आपल्या. सर्वजणी कृष्णाला म्हणतात, कृष्णा जा म्हणणं इतकं सोपं आहे, पण जाणं अवघड आहे. आतापर्यंत आम्ही राक्षसाच्या ताब्यात राहिलोय, आता आम्हाला कोण किती घेणार नाही. आमचा कोण स्वीकार करेल? भगवान परमात्मा म्हणतात, तुम्ही काय करायचं? देवा, आम्हाला कोणी स्वीकारणार नाही. आमची विनंती आहे तुम्हाला, आपण आमचा स्वीकार करा. भगवान परमात्म्याने सांगितलं, मी तुमचा स्वीकार करू शकत नाही. माझ्या घरी माझ्या प्रमुख 8 राण्या आहेत. भगवान, तू एक सोडून दुसऱ्या 8 सासराण्या करू शकतोस,
तुला प्रतिबंध नाही. मग जशा त्या 7 स्वीकार केल्या तसा आमचाही स्वीकार करा की. आणि स्वीकार करायचा नसेल तर कुठंतरी न्या, समुद्रामध्ये आम्हाला नेऊन बुडवून टाका, जगून काय उपयोग. भगवान परमात्माला आणि दयाळी महाराज ते सांगितलं हरकत नाही, मी मारू शकत नाही. जो मद होई अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. शरणांगता शरण मीचे गुरु, जे मला शरण येतात मी त्यांचं रक्षण करतो. तुम्ही सर्वजणी मला शरण आहे, तुम्हाला मारायचं कसं. मग पर्याय दुसरा शिल्लक नाही आता त्यांचा स्वीकार करण्याशिवाय. आणि भगवान परमात्म्याने त्या 16,100 जणीचा स्वीकार केला. अगोदरच्या 8 आणि त्या 16,100 जणी असा 16,108 स्त्रियांचा मानव. 16,008 ह्या स्त्री रूपानं प्रगट झालेल्या वेदांच्या श्रुती आहेत. त्या स्त्रिया नाहीत, त्या श्रुती आहेत. आणि स्त्री रूप घेऊन भगवान परमात्मानी स्तुतीने देवाची सेवा केली. सर्वात सेवा श्रेष्ठ भगवंताची सेवा. आणि त्या सर्व स्त्रिया भगवान श्रीकृष्ण असा महान अशा प्रकारचा ज्यांचा प्रपंच 16,108 स्त्रियांना सांभाळलं. भगवंताची कुठं तक्रार नाही. एवढा मोठा प्रपंच असून सुद्धा देव मात्र अंती ब्रह्मचारी आहे. 16 सहस्त्र भोगून नाही अंती भगवान ब्रह्मचारी. हे भगवंताचं अगम्य अशा प्रकारचं न कळणार जीवन आहे. भगवान परमात्म्याने सर्वांचा सांभाळ केला. सुखदेवजी महाराजांनी ही कथा सांगितली आणि शेवटी जीवन गोड करणारी कथा म्हणजे सुदामाचं जीवन चरित्र आता त्याला ऐकायचं. त्याची लक्षणं सांगितली. हे बघ तुला एका गोड महात्म्याचं चित्र सांगितलं. भागवतामध्ये सुदामजीचं नाव व नावाचा उल्लेख केला नाही. कृष्ण शासित सखा वसित ब्राह्मण ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्म जितेंद्रिय. तो कृष्ण सखा आहे म्हणजे देवाची ज्याचं सत्यत्वाचं नातं आहे तो ब्राह्मण आहे. आणि तो विरक्त आहे. विरक्त तो कुठल्याही वैभवामध्ये अडकलेला नाही. वैभवापासून अलिप्त आहे. इंद्रियाच्या भोगामध्ये तो कधी रमला नाही. विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय. आणि सदा सर्व काळ तो प्रसन्न आहे, समाधानी आहे. कसं महाराज, जो सदा सर्व काळ प्रसन्न आणि समाधानी असतो तोच भगवंताची नातं जोडू शकतो. ज्याला जीवनामध्ये आणि प्रापंचिक वस्तूंचा संग्रह करण्याची ज्यांना आवड आहे ती माणसं देवाची नातं जोडू शकत नाही. तो समाधानी आहे, प्रसन्न आहे. कधीच त्याची जीवनाच्या संबंधित तक्रार कोणाकडेच नाही. तोच भगवंताची नातं जोडू शकतो आणि तोच भगवंताचं नाम चिंतन करू शकतो. तोच मोठी गाई राम नाम.
भजन करणे हे माणसाच्या मानसिक अवस्थेवर अवलंबून राहते. आपली जर मानसिक अवस्था जर स्थिर असली तरच आपण भजनामध्ये रममान होऊ शकतो. आणि आपली मानसिक अवस्था जर स्थिर नसेल तर आपलं मन भजनात लागू शकत. ते डोक्यामध्ये ते वलय निर्माण होतात ते आपल्याला भजन करू देत नाही. प्रपंचाची वलय आपल्याला त्याच्यापासून दूर येतात. ज्याच्या जीवनातली वलय दूर निघून गेली तो देवाच्या जवळ जातो. मग प्रशांतात्मा जितेंद्रिय. आणि या ब्राह्मणाची पत्नी जी होती ती पत्नी सुद्धा त्याच प्रकारची समाधानी पत्नी. प्रापंचिक जीवन गोड होण्यासाठी केवळ पती प्रसन्न असणं महत्वाचं नाही, पत्नीची तीच अवस्था नाही. आणि दोघांची जेव्हा सारखी अवस्था होते मग त्यांचा प्रपंच सुखाचा. आणि या ब्राह्मणाची पत्नी तिचं नाव आहे सुशीला महाराज. प्रतिवर्ता प्रतिंप्रा है म्लायता पदनेन सह दरिद्रा सिद्धमानांचा वेदमानाभिगम्य जग. आणि ती दोघ जण जी होती मनानं श्रीमंत होती परंतु त्यांच्या प्रपंचामध्ये धन नव्हतं. परिस्थितीनं गरीब होती पण मनानं श्रीमंत होती. सुखासाठी मनाची श्रीमंती गरजेची आहे, प्रपंचाची काय विशेष महत्वाची नाही. आणि एक दिवस तिने आपल्या मालकाला म्हणायला लागली, मालक तुम्ही बालपणच्या आठवणी खूप सांगता. असं म्हणतात की तुमचा बालपणचा सखा बालमित्र आज द्वारकेचा राजा आहे. राजा झाला तुमचा मित्र. तुमची मैत्री अतूट आहे. असं तुम्हाला कधी वाटत नाही का की आपण आपल्या मित्राला जाऊन भेटावं? आणि त्याने सांगितलं, सुदाम सुदे तू म्हणतेस ते खरं आहे पण वस्तुस्थिती अशी आहे माझा मित्र राजा आहे आणि माझा मित्र देव आहे. त्याला भेटायला जर जायचं म्हणलं त्याला काहीतरी आपण द्यायला पाहिजे. त्याचं दर्शन घेत असताना त्याच्या पायावर काहीतरी अर्पण करावं लागेल. परंतु अर्पण करण्यासाठी आपल्याकडे काही नाही. एवढी परिस्थिती महाराज. पण एवढी परिस्थिती भयानक असून सुद्धा सुदामजी मात्र प्रसन्न होते. सकाळच्या वेळा त्यांच्या घरातून सुंदर अशा प्रकारचे काकड्याच्या भजनांचा आवाज पाहिजे. भोजनासाठी काही नव्हतं पण भजन मात्र चाललं होतं. परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे भोजनासाठी भरपूर असते पण आपण भजनाकडे जात नाही. सुदामच्या घरी खायला काही नव्हतं. कधी कधी उपवास जर केला तर 4-4 दिवस उपवास करायला लागायचं, मिळायचं नाही काही. आणि गरीब असल्या कारणानं सुदामजीला कोणी पूजेला सुद्धा बोलवत होतं. कसं आहे, जगाची अशी रीत आहे ज्यांच्याकडे सगळ्याच गोष्टी असतात लोक त्यांना सन्मान देतात. पण ज्यांच्याकडे काही नसते समाज सुद्धा त्यांच्याकडे पाठ फिरवतो. कोणी काही देत नाही, कोणी मदत करीत नाही. सुशीले आपल्याकडे काही नाही भगवंताकडे जाण्यासाठी. तुला सांगितलंय भगवान आपल्याकडे जर काही नसेल तर हरकत नाही, मी काम करते गावामधून काहीतरी मागते. आणि सुशीला महाराज गावामध्ये त्या पोरबंदरला काहीतरी मागून आणण्यासाठी
एक घर दोन घर जाऊन तिनं मागितलं पण कोणी मदत केली नाही. अनेक अशा प्रकारची महान विचार असणारी माऊली तिच्याकडे गेली आणि तिला अडचण सांगितली सुशीलेनं. इति संचित्य मनसा गमनाय मतिंदते अप्युपायनं किंचित गृहे कल्याणी दीयताम्. ऐसे माझे मालक भगवान परमात्म्याच्या भेटीला जाऊ इच्छितात आणि त्याला देण्यासाठी आमच्याकडे काही नाही. आपण मला मदत करा. तिला दया आली महाराज आणि तिला काय केलं की 4 मोठे तांदूळ तिला दिले. या चित्वा चतुर्मुष्टिं विप्रान् पृथक् कुण्डलः शैलखण्डेन तान् बद्ध्वा रत्रे प्रादादुपायनम्. 4 चिमूट अशा प्रकारचे तांदूळ तिला दिले. ते तांदूळ घेतले तिनं घरी आली. तिला एवढा आनंद झाला. भगवान किती दयाळू आहे. आज भगवंताची आपल्यावर असीम कृपा झाली. भगवंताने आपल्याला 4 मोठी कावणात तांदूळ दिले. ते तांदूळ तिनं घेतले. घरी आली आणि ओसरीमध्ये बसलेले आपल्या मालकाला ती सांगते महाराज भगवंताची आज आपल्यावर कृपा झाली बघा. आपल्याला 4 मोठी तांदूळ ते तांदूळ चांगले नसतील कदाचित. त्याची किंमत मोठ्या माणसाला एखाद्या वेळेला नसेल पण ज्याच्या घरी नव्हते त्याला त्याची किंमत होती. एक काळ जुना काळ असा होता महाराज. आताची जशी परिस्थिती अनुकूल आहे तशी परिस्थिती नव्हती. तेव्हा प्रत्येकाच्या घरी काही तांदूळ असा साळी असायचे का? काय नो गावात काही साळी असायच्या आणि त्या साळी घरी काढून त्याचा भात करायचे. क्वचित एखाद्याच्या घरी सणाच्या घरी भात होई. यदि भात होत नव्हता. गव्हाची पोळी दररोज खायला मिळत नव्हती. त्या राशनच्या दुकानामध्ये गहू यायचे. ते गव्हाचे काही खायसाठी गहू नसायचे. लाल लाल गोड तांबडे गहू असायचे नाही का. त्याच्या अगोदर ते जवा यायच्या. जवा त्या जवा उठायच्या आणि त्याच्या पोळ्या करायच्या. धापोडा व्हायची पोळी हे काही कळत नव्हतं. कारण एवढी त्याची निब्बर अशा प्रकारची पोळी होत होती. पण लोक ती आनंदाने खात होते. आता काळ इतका बदलला. राशनच्या दुकानातले आलेले गहू तांदूळ बहुतेक मंडळी खात नाहीत. कारण परिस्थिती लोकांची सगळ्याचीच बदलली. आता कोणी माणूस आपल्या घरी VIP तांदूळ खातो. लगान फुलाचरा म्हणजे 50-50, 60-60 रुपये किलोचा तांदूळ प्रत्येक माणसाला त्याची किंमत होती जेव्हा आपल्याकडे काही नव्हतं. तेव्हा सुदामच्याकडे काहीच नव्हतं तेव्हा आता तांदूळाची किंमत होती. आणली आणि आपल्या मालकांकडे दिले. प्रभू स्वामी आणि तांदूळ घ्या तुमच्या मालकाच्या भेटीला जा. सुदामीनं ते तांदूळ घेतले महाराज. आपल्या जीर्ण झालेल्या धोत्राच्या कडेला ते तांदूळ बांधले. कुशेल मंजिनच्छामं द्विध धर्मापि संतमं देवी पर्यचरत साक्षात मरज अजमेन वेहे. कमळच्या तुकड्याच्या कडेला ते तांदूळ बांधले आणि सुदामजी आपल्या भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी निघाले.
जात असताना सुद्धा मी चौथामध्ये प्रभूचं भजन सार हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे आणि महाराज आता ते प्रपंचाकडे पाहत नाही. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामा राम राम हरे हरे. अंगामध्ये शक्ती नाही त्याच्या चालण्यासाठी, पण हृदयामध्ये मात्र भक्ती आहे आणि भक्तीच्या बळावर तो परमात्म्याकडे जातो. भक्तीच्या बळावर तुम्ही एक पाऊल भगवंताकडे टाका, परमात्मा आपल्याकडे 1000 पावलं चालत. रामजी निघाले, संध्याकाळ झाली. एका सरोवराच्या ठिकाणी पोहोचले, स्नान केलं, थांबले, झाडाखाली पाणी पिलं. आता भूक लागलेली आहे, पण खायला जवळ काही नाही. पत्नीनं बांधून दिलेले 4 मुठी तांदूळ. त्याने विचार केला, हे तांदूळ खावे, पाणी प्यावं. पुन्हा विचार केला, माझ्या परमात्म्यासाठी दिलेली भेट आहे आणि देवाला दिलेली भेट जर मी वाटेमध्ये जर खाऊन टाकली तर पुन्हा मला दारिद्र्य भोगावं लागेल. त्याला आठवलं आपलं जीवन,
बालपणी गुरु मातेनं श्रीकृष्णासाठी आणि बांधून दिलेले चणे सुदामजीनं भगवंताला न देता एकट्यानं खाल्ले. भगवंताला न देता जर आपण एकट्यानं जर खाल्लं तर आपल्याला दारिद्र्य भोगावं लागेल. आणि म्हणून दररोज आपल्या घरी जे पदार्थ शिजतात ते भगवंताला जर आपण समर्पित केला त्याचा काही भाग तर उर्वरित भाग आपला प्रसाद होऊन जातो. आणि मग तो प्रसाद सेवन केल्याच्या नंतर जीवनाचं दारिद्र्य निघून जातं. आपण जमा केलेल्या कमावलेल्या सर्व संपत्तीवर आपला अधिकार नसून त्यांच्या सगळ्या जणांचा वाटा असतो. आपण पिकवलेल्या धान्यामध्ये कुत्र्याचा वाटा आहे, भीक मागणाऱ्या भिक्षुकाचा वाटा आहे, साधू संतांचा वाटा आहे. सगळ्यांचा त्याच्यामध्ये हिस्सा आहे. आणि ज्याचा हिस्सा त्याला दिला मग आपलं जीवन बघू. कुत्र्याच्या वाट्याचं आपणच खायचं, देवाच्या वाट्याचं आपणच खायचं नाही का? अतिथीच्या वाट्याचं आपणच खायचं. सगळ्याच आपण जर खाल्लं भगवान आपल्याला दारिद्र्य देईल. दारिद्र्य द्वारकेमध्ये काही झोप येत नाही. माझा सुदामा माझ्या भेटीला निघाला. त्याच्या अंगामध्ये ताकद नाही. आता तो येईल कसा? भगवंताला चैन पडला नाही. गरुडाजीला बोलावून सांगितलं, गरुड पोरबंदरच्या बाजूला तळ्याच्या त्याला लवकरात लवकर द्वारकेकडे घेऊन यावं. भगवंताचा आदेश शिरसावंत गरुडजी मानतात आणि सुदामजीच्या जवळ जातात. झोपलेल्या सुदामजीला उचलला आपल्या पाठीवर घेतला. द्वारकेच्या बाहेर एका झाडाखाली सुदामजीला ठेवलं. सकाळची वेळ गुंजून पाहिले. अरे आपण एका सरोवराच्या किनारी झोपलो असताना या गावाच्या जवळ आणलं कोणी आपल्याला? आणि मग महाराज जाणाऱ्या व्यक्तीला सुदामजीनं प्रश्न विचारला, दादा कोणतं गाव आहे? त्यांनी सांगितलं ही भगवान श्रीकृष्णाची द्वारका आहे. लखलखीत अशा प्रकारचं ते पिवळं सोनेरी नगर त्या सुदामजीनं पाहिलंय. ऐकलं होतं भगवंताची द्वारका सोन्याची आहे पण बघितली होती ना. आता ती सोन्याची द्वारका पाहिल्यानंतर सुदामजीच्या लक्षात आलं की रात्रीच्या रात्रीच माझ्या परमात्मा आणि प्रभूच्या भेटीसाठी निघाली आतुरतेने. पण कृष्ण राजा आहे, कृष्ण देव आहे. राजाला असं सरळ सरळ नाही कोणी भेटू शकत. ठिकठिकाणी द्वारपाळांची नेमणूक केलेली. सुदामजीला वाटलं देव माझा सखाई मित्र आहे, त्याला भेटायचं मला कोणाला विचारायची काय गरज. आतमध्ये प्रवेश करत असताना पाहिलं द्वारपाळांनी त्याला अडवलं. ओ बाबाजी कोण आहात तुम्ही? सुदाम. सुदाम कोण? अहो तुमच्या राजाचा मी मित्र आहे, कृष्णाचा मित्र आहे. ओ बाबा असं कोणीही जरी आमच्या देवाचे नातं सांगेल आम्ही पटकन प्रवेश करेल. त्यासाठी प्रवेश प्रतिबंध आहे, मला नाही भेटणार. तुम्ही नाही जाऊ शकत. ते म्हणले मला कशात बंधन? ते म्हणजे इथं नाही जमत, राजा आहे. तुमच्याकडे कृष्णाला भेटण्याचं पत्र आहे. तुम्हाला भेटण्यासाठी देवाने वेळ तुम्हाला दिलेली आहे. त्याने सांगितलं मी देवाकडून वेळ घेतली नाही, देवाचं माझ्याकडे पत्रही नाही. तो माझा सखा आहे. माझा देव सखा पांडुरंग
माझा सखा तो, आणि त्याला भेटण्यासाठी मला काय गरज आहे परवानगी घ्यायची? तुम्हाला माझा विश्वास नसेल ते काम करा, तुम्ही तुमच्या त्या राजाला जाऊन सांगा की तुमचा बालपणचा प्राणप्रिय मित्र सुदाम झालाय म्हणा. द्वारपाळ आतमध्ये गेले पण धाडस झालं नाही सांगायचं. सांगितलं तर कृष्ण काय म्हणेल भीती वाटू लागली. द्वारपाळाने भगवंताला निरोप दिला नाही. बराच वेळ सुदामची वाट पाहत बसले आणि शेवटी मात्र सुदामीचा जीव कासावीस होऊ लागला. कृष्णा, किती वेळ तर झाला मी इथे येऊन बसतोय, तुला माझी आठवण येत नाही? ये कृष्णा, लवकर ये. आणि महाराज सुदामचे कन्हैया याला मनोमन हात मारला. बराच वेळ निघून गेला, देव काही येत देवा, मी माझ्या अंतःकरणाचं उत्तुंग प्रेम तुझ्यावर केलं, तू का बरं येत नाहीस? हे कृष्णा, न बोलावता त्या विदुरजींच्या घरी तुम्ही गेलात. मी बोलावतो पण मला भेटायला येत नाही. हीच का सबसे ऊंची प्रेम सगाई? भगवान, त्या शबरीला आपल्याला बोलावलं नाही पण तिच्या आश्रमात तुम्ही गेला. झूठे फल शबरी के खाए, झूठे फल शबरी के खाए, बहुविध प्रेम लगाए, सबसे ऊंची प्रेम सगाई. भगवंता शबरीला हात मारता तुम्ही तिच्या घरी गेले, माझ्यासाठी येत नाही? पांडवाने राजसूय यज्ञ केला, न सांगता तुम्ही त्यांच्या यज्ञामध्ये पात्र उचलली. एवढा वेळ तुमच्याकडे पण मला भेटण्यासाठी वेळ नाही. हे भगवान, तुम्ही दयाळू आहात, तुम्ही कृपाळू आहात, आणि माझ्यासोबत असं क्रूरतेने का वागता? मला काय दोष आहे? अंतःकरणातून मी तुम्हाला हात मारतो. हात मारणे सुद्धा आवो कन्हैया, आवो मुरारी,
घराची तक्रार करायला मिळालं नाही बरं. मला वापरण्यासाठी पुरेसे कापड नाही, पण मी त्या कापडाची तक्रार करायसाठी आलो नाही. मला घर नाही पाहिजे, मला कापड नाही पाहिजे, काहीच नाही. तो मेरा प्रारब्ध है. हम खुशी खुशी से सह लेंगे, लेकिन आपके दर्शन की आस है भगवान. फक्त तेवढी माझी इच्छा. ना कोई दर है ना कोई घर है, और ये फटे हुए कपड़े ये आपको खबर है. देवाला सांगितल्यानंच आपली परिस्थिती कळते असं काही नाही. न सांगितलं तरी त्याला सगळं कळतं. न सांगता तुम्हा कळो येती अंतर, विश्वे विश्वांभर परिहारच न लगे. फक्त भगवान परमात्म्याकडे जात असताना एक दर्शनाची इच्छा घेऊन देवाकडे. सुधारण्यात सांगितलं मला काही नको, मी आहे त्या परिस्थितीमध्ये सुखी आहे. ना कोई घर है ना कोई घर है, फटे हुए कपड़े तुझको खबर है. फटे हुए कपड़े तुझको खबर है. सुदामजीची आणि ताकद संपली. त्याला वाटलं आता जगत नाही, आता मी मरेन. शेवटची भगवान परमात्मा त्यांनी कल्पना करून केली. आवो कन्हैया छुटे आबदम, अगर तू न आया तो मां की कसम. हे कन्हैया, हे कृष्णा, तू जर आता 5 मिनिटात नाही आला तर मात्र मी जिवंत राहणार नाही. जेव्हा शेवटची विनंती सुदामजीने केली, भगवान परमात्मा सिंहासनावर उठले. माँ की कसम सुन के दौड़े मुरारी. पळू लागले देव सुदामजीकडे. माँ की कसम सुन के दौड़े मुरारी, तेरे द्वार सुदामा. आओ कन्हैया आओ मुरारी, आओ कन्हैया आओ मुरारी. शेवटचे हात जेव्हा बांधले, शपथ घातली यशोदा मैयाची. वाट पळत 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 आले. सुदामजीच्या जवळ आले, हात मारले, हाताला धरून उठवलं. चल राया. सुदामजीने प्रश्न विचारला, आप कौन है? मैं ही कृष्ण भगवान हूं. म्हणला देवा किती वाट पाहायला लावतोस, कमाल आहे तुझी, तुला दया येत नाही.
भगवान छातीशी धरणात सुदाम दिला, आलिंगन दिलं. आणि जेव्हा सुदामजीला भगवंताने आलिंगन दिलं तेव्हा दारिद्र्य नावाचा शब्द त्याच्या जीवनातून निघून गेला. भगवान ज्याला आपल्या छातीशी प्रेमानं कवटाळून धरतो तो सामान्य असू शकत नाही, सामान्य असू शकत नाही. सुदामजीचा हात धरला आणि आतमध्ये नेलं. ज्या सिंहासनावर भगवान बसतात त्या सिंहासनावर सुदामजीला बसवलं. आज भगवंत सुद्धा म्हणतो की माझं भाग्य उजळलं सुदामजी, तुमच्यासारखा संत महात्मा आज माझ्याकडे आला. उजळले भाग्य आता आता माझं भाग्य. आणि महाराज तुम्ही संत आहात, मी देव जरी असेल तर माझ्यापेक्षा अधिकार तुमचा श्रेष्ठ आहे. मला तुमची पूजा करायची. देव खाली बसले, सुदामजी सिंहासनावर बसले, हात मारले आईसाहेब रुक्मिणीला. रुक्मिणी संत आला, पूजा करायची. जा पाणी घेऊन या, प्रक्षाळक पात्र घेऊन या. पाय गेला, ताट आणि पाणी आणायला रुक्मिणी आतमध्ये गेली. पण रुक्मिणी येईपर्यंत मात्र देवाला चैन नाही पडला. देखी सुदाम की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए. पग धोने को जल नहीं, नयन के जल से पग धोए. देव रडले. देव केव्हा रडतात? जेव्हा भक्तांच्या जीवनामध्ये दारिद्र्य येते तेव्हा देव रडत असतो. पण काय करणार, याचं प्रारब्ध कसं आहे. रडले देव. पाय द्यायला पाणी नव्हतं, हाताचं पात्र केलं, डोळ्याचा गडवा केला आणि नेत्राचं जल. सुदामचे पाय रुक्मिणी पाणी घेऊन येते, पात्र घेऊन येते. तेव्हा अंगावरच्या सुवर्ण पितांबराने सुदामचे पाय भगवान परमात्मा पुसू लागले. रुक्मिणी बघते पाय तर धुतलेले दिसतात, देव पाय पुसतात. मग माझ्या व्यतिरिक्त कोणी पाणी आणून दिलंय का? तिथं कोणी नव्हतं. ते लक्षात आलं की परमात्मा इतका प्रेम करतो की यांनी नयनाश्रोणी भगवंताने सुदामजीचे चरण धुतले. सुदामजी किती भाग्यवान आहे. देव ज्याचे पाय धुतो तो सुदाम श्रीमंत आहे. सुदामजीला सोन्याच्या चौरंगावर बसून काम करण्यात आलं. भरजरीचे वस्त्र नेसायला दिले आणि त्याच्या अंगावरचं ते 18 ठिकाणी फाटलेलं ते धोतर ते काढून दिले. सगळी सोन्याची नगरी, सगळं वैभव सोन्याचं. सुदाम आपल्याला भूक लागली, होणं देवा. रुक्मिणीला आदेश दिला आमच्या जीवनाची व्यवस्था करा. रुक्मिणीला 2 ताटं मांडली, एक सुदामजीसाठी आणि दुसरं भगवंतासाठी. आज भाग्याचा दिन. एक साधू संत आपल्या द्वारका नगरीमध्ये जेवण करतो, भोजन करतो. 2 ताटाच्या बाजूला 2 जण बसलेली. रामजी या कमदनी कमल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन भोते नाम घेता. जीवन करी जीवितवान नये पूर्ण ब्रह्म, जर प्रश्न सुदामजी घ्या.
आणि घ्या म्हटल्यानंतर महाराज सुदामीनं पाहिलं तर ताटामध्ये अनेक पक्वान्न होते. सुदाम विचार करतात, आज माझ्या ताटामध्ये अनेक पक्वान्न आहेत, घरी माझी पत्नी सुशीला उपवासी आहे, ती जेवली असेल की नसेल. आणि सुदामजीला मात्र जेवायची इच्छा होत नव्हती. काय जेवा, देव सुद्धा अजब आहे महाराज. रात्रंदिवस आम्ही त्याचं भजन करतो, आमची अवस्था. काही लोक त्याचं नाव सुद्धा घेत नाहीत, त्याला भगवान परमात्मा भरपूर देत. असं का? देव म्हणतात भगवंताची अजब लीला आहे. अजब रामजी भगवान परमात्मा म्हणजे देवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. लहरी राजा प्रजा अंधळी, अंधतरी दरबार, अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. असं दारिद्र्य का? हा, फुलाचं कोमलत्व, फुल सुंदर आहे, कोमल आहे, सुगंधी आहे, पण त्या फुलाला एक दिवसातच आयुष्य आहे. आणि असे काही दगड आहेत महाराज, हात धुतले आणि जाऊन बसला. भगवान परमात्मा पाठीमागे त्याचे गेले आणि पोटभर जेवला नाहीस तू,
पोट भरलं देवा. चांगली परिवाराची मंडळी सुखी आनंदात सुखी आहे. आमच्यासाठी काही भेट दिली काय? तेव्हा सुदामजीनं पाहिलं की आपल्या फाटलेल्या धोत्राच्या कडेला तांदूळ आहे आणि हे तांदूळ जर त्याला दिले तर त्याला आपल्या घरची परिस्थिती कळेल. कारण दुसऱ्याच्या घरचे मागून आणलेले तांदूळ फुटके तुटलेले, त्याच्यामध्ये सगळी धूळ असलेलं आहे, पण दाखवायचं कसं देवाला? आणि माणूस त्यांना सुदामजीनं काय केलं की आपली ती धोत्राच्या कडेला बांधलेली थोडीशी लपव. देव हसले, सुदामजी तू लपवली म्हणजे मला दिसणार नाही का? अरे मला कुठली गोष्ट, माझ्यापासून कुठलीही गोष्ट कोणी लपवू शकत नाही, मला दिसते सगळं. आणि कायम नसतो. सुदामजीच्या जवळची ती तांदळाची पोचली त्यांना हिसकावून घेतली. देवानं ती सोडली गाठ, त्याच्यामध्ये तांदूळ. त्या पोचलीमध्ये तांदूळ त्यांना हातात घेतले आणि देवानं पटकन तोंडामध्ये काढले. थोड्याशा तांदूळानं भगवान परमात्म्याचं पोट भरलं. पोहे सुदाम देवाचे भक्ती मारी कोरडेचे, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. भगवंताने ते तांदूळ खाल्ले आणि देवाचं पोट भरलं. त्या गाठोडीमध्ये बांधून आणलेले तांदूळ नव्हते, सुदामजीच्या घरचं प्रेम होतं. दुसरी चिमूट घेतली, भगवान खाणार. रुक्मिणीनं हात धरला, म्हणजे भगवान देवाचा साधूचा प्रसाद तुम्ही एकटे नाही खाऊ शकत, आम्ही देणार. आणि देवाच्या हातावरला तो प्रसाद घेतला, सर्व जण कणकण त्याच्यामधला वाटून खाल्ला. साधू संतांच्या घरचा प्रसाद दुर्लभ असतो ना, त्याची तुलना आपण एखाद्या लग्नाच्या पंक्तीशी करू शकत नाही. साधूच्या घरची ती वरण भाताची जरी पंगत असेल ना, ती खूप मोठी श्रेष्ठ पंगत, तो प्रसाद आहे. प्रसाद साधूच्या प्रसादे करारे भोजन, काल अधिकारी कोण कोणते. पंक्तीमध्ये प्रसाद घ्या. आता उद्याची जी पंगत आहे ती भागवताच्या समारोपाच्या निमित्ताने होणारी पंगत आहे, ती प्रसादाची पंगत आहे. उद्याची पंगत काय लग्नाची पंगत नाही, प्रसादाची पंगत आहे. हा प्रसाद आपल्या जीवनामध्ये पुन्हा दुर्लभ आहे, दुर्लभ आहे. प्रत्येक जणाने पंक्तीमध्ये प्रसाद घ्यावा. प्रसादाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी. ताटामध्ये प्रसाद टाकू नये. पंक्तीचा असो का कुठलाही असो, ताटामध्ये शिल्लक ठेवू नये. कारण ते आपल्या ताटापर्यंत येईपर्यंत त्याला बराचसा खर्च झालेला असतो. बरंच ताटामध्ये येतं का ते नाही. प्रयत्न करून जर ताटामध्ये आला असते, आपण त्याचा अवमान केला
भगवान परमात्मा आपल्यावर अवमान करू नका, प्रसाद घ्या पूर्ण. रामजीच्या जवळचे असणारे ते पोहे सगळ्यांनी आनंदाने खाल्ले. 2 दिवस सुदामजी राहिले आणि आता सुदामजी म्हणतात भगवान परमात्माला, देवा आता जाऊ मला जायचं, वाट पाहत असतो माझ्याकडे. जाणार घरी होत, अरे माझ्या घरी द्वारकेमध्ये आला, काही माग, तुझ्या संसारासाठी काही पाहिजे असेल तर माग. सुदामजीने सांगितलं, देवा नको माझ्या संसारासाठी, मला आनंद, पण एक कर देवा, तुझी मागची साथ सोडू नको. परिस्थिती कशीही असो पण आमच्या सोबतीला तू असणार. बाके बिहारी मुझको देना सहारा, कभी छूट जाए ना तुम्हारा. बाके बिहारी मुझको देना सहारा, कभी छूट जाए ना तुम्हारा. तुझी साथ सुटली नाही पाहिजे आम्हाला, आणि रात्रंदिवस आमच्या मुखामध्ये तुझं भजन राहावं एवढी मागणी आहे. हटाती ये दुनिया इशारे से वो मुझको नचाती आम्ही गरीब असल्यामुळं आम्हाला कोणी मंदिरामध्ये येऊ देत नाही. आम्ही गरीब असल्यामुळं आम्हाला सत्संगात कोणी येऊ देत नाही. बाजूला काढतात फक्त आमचा दोष एवढाच आहे की आमच्याकडे संपत्ती नाही. तेरे रास्ते से हटाती है दुनिया इशारे पे मुझको नचाती है दुनिया.
की जेव्हा आम्हाला गरज पडेल तेव्हा तू आमच्या पाठीशी राहा. ठीक आहे, येतो देवा या. पण देव म्हणले सुधारणे त्या आमचं भारीवालं तुम्ही गौतम नेसलं ते काढून द्या. तुमचं तुम्ही पहिलं फाटका ते नेसून जा. सुधारणे म्हणले देवा तू राजा आहेस म्हणा, उदार आहेस म्हणा, अंगावर तू धोतर सुद्धा तू काढून घेतोस, कसा उदार आहे, कशाचा राजा. पुन्हा म्हणल्या जाऊ दे, तुझं एक भारीचं धोतर नेसल्यामुळं आमचं काय घर थोडं बदलणार. एक वस्तू घरात चांगली नाही, सगळ्याच वस्तू जर त्याच लेवलच्या असल्या, घर त्या लेवलचा असतं तर स्वच्छ सगळं नाही का. हा, घर झोपड्याचं त्याच्यामध्ये जर आपण फ्रीजर कूलर ठेवतो म्हणलं तर जमणार, त्या झोपड्याला ते सोबत नाही. हा, धोतर भर जाईल सुधारणेनं काढलं, घेऊन टाकलं ना आपलं फाटकं धोतर त्याने नेसलं. भगवंताकडे आणि डोळे भरून त्यांनी पाहिलंय. देवा तू खूप दयाळू आहे.